बुद्धकालीन कथा विंचू व सम्यक दृष्टी। एकदा दोन भिक्षू नदीवर स्नानासाठी गेले। त्यापैकी एक ज्येष्ठ होते व दुसरे भिक्षू त्यांचे शिष्य होते। नदीवर गेल्यानंतर जेव्हा ज्येष्ठ भंते पाण्यामध्ये उतरले व पाण्यात डुबकी मारणार एवढ्यात त्यांना पाण्यात एका वाळलेल्या पानावर विंचू अडकलेला दिसला। पाणी हलल्यामुळे ते पान विंचूपासून अलग झाले व विंचू पाण्यात बुडत होता। तेवढ्यात त्या बौद्ध भिक्षूचे लक्ष त्या विंचवाकडे गेले। त्या भिक्षूने ताबडतोब त्या विंचवाखाली पाण्यात हात घातला व त्याला अलगद वर हातावर घेतले। विंचू तो विंचूच, वाईट ते वाईट। त्याने त्या भिक्षूच्या हाताला दंश मारला। त्याबरोबर भिक्षूने हात झटकला। पुन्हा विंचू पाण्यात पडला व बुडत होता। पुन्हा भिक्षूने हाताने त्याला वर घेतले। त्याने बरोबर दुसऱ्या वेळी दंश केला। त्यामुळे पुन्हा हात झटकला आणि विंचू पाण्यात पडला। आता तिसऱ्या वेळी तो बुडणार, परंतु भिक्षूने त्या रक्तबंबाळ हाताने सुद्धा त्याला वर काढले। पुन्हा त्याने दंश केला, परंतु आता मात्र भिक्षूने त्याला हातावर धरून काठावर आणले। पुन्हा तो दंश मारण्याच्या तयारीत नव्हता, कारण नागीमधील विषाचे प्रमाण कमी झाले होते। हा प्रकार भिक्षूचा शिष्य तरुण भिक्षू पाहतच होता। त्याने भिक्षूला विचारले, हा काय प्रकार आहे? तो विंचू तुम्हाला सतत दंश करीत आहे, तुम्ही मात्र त्याला बुडण्यापासून वाचवतात। भिक्षू शांतपणे म्हणाले, तो विंचू असून त्याचा दंश मारण्याचा स्वभाव सोडत नाही, तसा मी चांगल्या स्वभावाचा आहे। इतरांना प्राण्यांना वाचविण्याचा, त्याच्याप्रती दया दाखविण्याचा स्वभाव कसा सोडेन? परंतु तुझ्या आता चांगलेच लक्षात आले असेल की वाईटाला अंत असतो, चांगल्याला अंत नसतो। शेवटी वाईटाचीच हार होते व चांगल्याची जीत होते, परंतु त्याला थोडा त्रास सहन करावा लागतो। जसा माझा हात वेदनेने भरलेला आहे। लगेच भंतेजींनी त्यांना माहीत असलेली औषधाची पाने त्या भिक्षूला हातावर चोळायला लावली व त्यामधून निघणाऱ्या रसामुळे वेदना लवकरच कमी झाल्या। याचा अर्थ वाईटाबरोबर चांगले वागणे सुद्धा फायद्याचेच असते, कारण वाईट बरोबर वाईट म्हणजे अनर्थ घडतो, अकुशल कर्म घडते। जसे भिक्षूने जर त्याला विंचूला मारले असते तर एक जीवाची हानी व अकुशल कर्म घडले असते। भिक्षू त्याच्या धम्मापासून ढळलेले असते, परंतु त्यांनी तसे न करता आपला चांगला स्वभाव व धम्मनिष्ठेमुळे त्या वाईट प्राण्याचा सुद्धा जीव वाचविला व त्याच्याकडे वाईट व चांगले यांना समतेने पाहण्याची सम्यक दृष्टी आहे हे दाखवून दिले। अशा घटना केवळ बुद्ध भिक्षूच करू शकतात, कारण त्यांच्याकडे ध्यानामुळे महाकरुणा सुद्धा जागृत झालेली असते। साधू साधू साधू।